बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एकनाथ शिंदे आता पोहोचलेले आहेत। मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ आहे आणि शिवसेनेचे सर्व विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवक सुद्धा हे मुंबईत आले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींसमोर हे सगळे विजयी नगरसेवक असतील, नगराध्यक्ष नतमस्तक होत आहेत। बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत। त्यांच्यासोबत काही विजयी नगराध्यक्ष आहेत राज्यभरातून आलेले, ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत। दादरच्या शिवाजी पार्क इथं बाळासाहेब ठाकरेंचं हे स्मृतीस्थळ आहे। हॅलो, येस, आणखी माहिती घेऊयात आपली प्रतिनिधी मनश्री पाठककडून। मनश्री, सध्या आपण जे दृश्य बघतो आहोत ते अतिशय बोलत आहे। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आलेले आहेत। चाफ्याचा पुष्पहार जो बाळासाहेबांना प्रिय होता तो त्यांना अर्पण केला जातोय आणि एकंदरीतच आजपासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार ते सुरू करतायत अशा पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। यापूर्वी सावरकर सभागृहामध्ये त्यांचा एक कार्यक्रम पक्षाचा देखील पार पडला। त्या ठिकाणी त्यांनी जे वाक्य उच्चारलेलं होतं भाषणामध्ये ते अतिशय महत्त्वाचं आहे। ते म्हणजे इलाका किसका भी हो, धमाका हमारा होगा। एकनाथ शिंदेंचं हे वाक्य निश्चितपणे इथे या ठिकाणाहून जवळच असलेल्या राज ठाकरेंना उद्देशून होतं का, अशी चर्चा आता सध्या सुरू आहे। शिवतीर्थ हे राज ठाकरेंचं निवासस्थान या स्मृतीस्थळापासून अगदी आपल्याला जवळ असलेलं बघायला मिळतं। अगदी हाकेच्या अंतरावर आहे राज ठाकरेंचं निवासस्थान आणि याच ठिकाणी सध्या एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना ते वंदन करतील आणि या ठिकाणाहूनच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडतील अशी शक्यता दिसते आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक महिला पदाधिकारी शिवसेनेतल्या या देखील उपस्थित आहेत, अनेक शिवसैनिक उपस्थित आहेत। या ठिकाणचे दादर माहीम मतदारसंघातले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळते। समाधान सरवणकर हे या ठिकाणी 2017 साली निवडून आलेले माजी नगरसेवक आहेत। उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी शिंदे सेनेची वाट धरलेली आहे आणि आता शिंदेंसोबत आहेत आणि शक्यता अशी आहे की हा मतदारसंघ या मतदारसंघातले जे जास्तीत जास्त प्रभाग आहेत, जे मराठी बहुल प्रभाग आहेत, त्याचं जागा वाटपात शिंदेंना त्या जागा वाटल्या जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे समाधान सरवणकर हा माहीममधला एक महत्त्वाचा चेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो आणि सध्या आपण बघतोय की शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची तर गर्दी आहेच आणि एकनाथ शिंदे सध्या चाफ्याचा पुष्पहार हा बाळासाहेबांच्या प्रतिमेला अर्पण करत आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर एकनाथ शिंदे हे वंदन करतायत। अगदी काही महिन्यांपूर्वीची घटना आपण आठवली तर यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे हे असेच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आलेले होते आणि त्यावेळी त्यांनी या ठिकाणी येऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केलं होतं। मात्र ते इथून निघून गेल्यानंतर काही वेळानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी, यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इथे येऊन गोमूत्र सुद्धा शिंपडलं होतं। तेव्हा सुद्धा एक मोठा वाद झालेला होता। मात्र सध्या तरी असं कोणतंही चित्र आज आपल्याला फारसं दिसत नाहीये, कारण निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। शिवसेनेकडून प्रचाराचा नारळ हा आता लवकरच फोडला जाईल। मनश्री, आता एकनाथ शिंदेंसोबत आणखी कोणकोणते नेते आहेत शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष नेमके कुठकुठले आहेत? राज्यभरातले सर्व विजयी नगराध्यक्ष आता सोबत आहेत? एकनाथ शिंदे हे निवडून आलेल्या नगराध्यक्षांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। त्यांचं अभिनंदन सुद्धा एकनाथ शिंदेंनी यापूर्वी झालेल्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे। सध्या अनेक महत्त्वाचे पदाधिकारी, विशेषतः जसं आपण बघितलं की या ठिकाणचे दादर माहीम मतदारसंघातले जे महत्त्वाचे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत ते आहेत। त्यासोबतच दादा भुसे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। निवडून आलेले नगराध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेत आणि अगदी काही क्षणामध्ये कदाचित एकनाथ शिंदे हे स्वतः माध्यमांसमोर येण्याची शक्यता आहे। काही वेळामध्ये ते माध्यमांसमोर येऊन एकंदरीतच ठाकरे बंधूंची जी युतीची घोषणा उद्या होणार आहे त्या संदर्भात सुद्धा काही प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे। इतकंच नाही तर भरत गोगावले हे सुद्धा त्यांच्यासोबत आपल्याला बघायला मिळत आहे।